हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दईशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगीश्वरं वन्दे ज्ञानदेवात्मना पुनः। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी, मी कळाकुसरी कायतनेने बोलत वचनी अतिभाविका, एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस्फुरवावी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, आपल्या सगळ्यांना वंदन करून आजच्या चिंतनाला प्रारंभ करूया। मागच्या चिंतनामध्ये आपण 40 नंबरच्या श्लोकावरती विचार केला होता की हे काम क्रोधादी शत्रू जे असतात ते राहतात कुठं याचा पत्ता बरोबर भगवंत सांगतात। आणि त्या पत्ता आपण बघितला, त्यामध्ये इंद्रिय, मन आणि बुद्धी आणि भोक्तृत्व जे आहे, भोक्ता जो आहे त्या भोक्त्याच्या ठिकाणी, भोक्तृत्वाच्या ठिकाणी मन, इंद्रिय आणि ही बुद्धी जी आहे त्या बुद्धीच्या ठिकाणी हे काम क्रोधादी शत्रू राहत असतात, असा एक निश्चित पत्ता आपल्याला ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितला आहे। आणि त्याच्यावर किती उपाय जेवढे आपण करू त्यावेळी त्यांना कामक्रोधांना घालवणं सोपी गोष्ट नाही। हठयोग्याला सुद्धा ते कामादी क्रोधादी इंद्रिय, कामक्रोधादी जे विकार आहेत ते त्रस्त करत असतात, असं वर्णन आपण 266 नंबरच्या ओळीमध्ये, 267 नंबरच्या ओळीमध्ये पाहिलेलं होतं। आता नवीन श्लोक आहे 41 नंबरचा आणि 268 नंबरची एकच ओळी माऊलीने त्या श्लोकावरती वापरलेली आहे, त्याचा विचार आपण थोडासा करायचा आहे। श्लोक कसा आहे? तस्मादमिंद्रियाण्यादो नियम्ये भरतर्षभ, पाप्यानं प्रजयीहेनं ज्ञानविज्ञाननाशनम। ती कशी आहे त्याची ओळख करून दिलेली आहे। अर्जुना, भरतर्षभ शब्द अर्जुनासाठी वापरलेला आहे। तू प्रथम इंद्रियांचा निग्रह करून, इंद्रियाण्यादो नियम्ये, नियम्य कर, नियमन कर, ब्रह्माच्या परोक्ष आणि अपरोक्ष ज्ञानाचा नाश करणाऱ्या या पापरूप कामांचा पूर्ण त्याग कर, त्याचा नाश कर। प्रजही शब्द वापरलेला आहे। प्रजही म्हणजे त्याग करणं किंवा त्याचा नाश करणं। कशाचा नाश करणारं काम क्रोधादी हे आहेत तर ज्ञान आणि विज्ञानाचा नाश करणारे जे आहेत ते पापस्वरूप कामाचा त्याग करतो। असा पापस्वरूप असणारा काम जो आहे, जो पाप करण्यास प्रवृत्त करणार आहे त्याचा नाश कर। कारण ती जी आहेत हा काम क्रोधादी विकार त्या ब्रह्माच्या परोक्ष म्हणजे ज्ञान आणि अपरोक्ष शब्द वापरलेला आहे म्हणजे विज्ञान यांचा नाश करणार आहे। ज्ञान विज्ञान नाशनम, ही काम क्रोधादी विकार ज्ञानाचा नाश करतात म्हणजे परोक्ष ज्ञानाचा नाश करतात, असं भाषांतर परमपूज्य खंदारकर महाराजांनी या श्लोकाचं केलेलं आहे। ज्ञान विज्ञानाचा अर्थ काय केला आहे? परोक्ष ज्ञान आणि अपरोक्ष ज्ञान। शास्त्रानं किंवा बोलण्यानं, श्रवणानं जे ज्ञान प्राप्त होत असतं ते परोक्ष असतं, आणि जेव्हा आत्मस्वरूपाचं खरंच ज्ञान होतं ते प्रत्यक्ष असतं। परोक्ष याचा अर्थ दूरचं अशा अर्थानं, आणि प्रत्यक्ष याचा अर्थ अगदी डायरेक्ट ज्ञान जे आत्मस्वरूपाचं जे प्राप्त होतं त्याला अपरोक्ष शब्द वापरलेला आहे। अपरोक्ष म्हणजे प्रत्यक्ष, तर प्रत्यक्ष ज्ञानाला विज्ञान असा अर्थ घेतलेला आहे, आणि जो परोक्ष ज्ञान आहे त्याला ज्ञान असा अर्थ घेतलेला आहे। समजुतीसाठी भाषा आहे बरं का, बाकी काही नाही। आणि त्यामुळं इथं वर्णन करताना इंद्रियांचं नियमन करून ज्ञान आणि विज्ञानाचा नाश करणाऱ्या त्या पापी असणाऱ्या कामाचा तू त्याग कर। प्रजयित शब्द वापरला आहे, प्रजयी शब्दाचा अर्थ आहे त्याचा त्याग कर। आणि इंद्रियांचं नियमन म्हणजे इंद्रियांच्या विषयांच्या संयोगानं होणाऱ्या सुखाची जी इच्छा आहे त्याचं नियमन करायला पाहिजे। इंद्रियांचं नियमन करायचं म्हणजे काय, ती त्यांच्या ठिकाणी असतातच,
पण त्या इंद्रियांचा आणि विषयांचा जेव्हा संयोग होतो आणि सुखाची इच्छा, त्याला आपण काम म्हणतो, ती कामना सुखाची इच्छा निर्माण होते, त्याचं नियमन करणं फार गरजेचं आहे. त्यासाठी इच्छा प्रत्यक्षात येण्यापूर्वी, एखादी इच्छा केली आणि ती प्रत्यक्षात येण्यापूर्वी आपल्याला त्याला प्रतिबंध करणं फार गरजेचं आहे. आणि जेव्हा सुरुवात होते ती इंद्रियापासून, म्हणून इंद्रियांना महत्त्व जे दिलं आहे ते त्यासाठी आहे. आणि भोग कोण घेतं आहे? इंद्रियच घेतात. खऱ्या अर्थानं विचार जर केला तर जो भोग जो जीवाला प्राप्त होतो तो इंद्रियांच्या द्वारे होत असतो. आणि सुरुवात जी आहे की ज्या विषयाला स्पर्श करण्याची सुरुवात इंद्रियच करतात आणि इंद्रियच भोगाची व्यवस्था करतात. म्हणजे भोगातून जो काम वाढतो त्याला कारण इंद्रिय आहेत, म्हणून इंद्रियांचं नियमन करायला याच्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. माऊलीसुद्धा तेच बोलतात, याचा पहिला कुरटा इंद्रिय. कुरटा म्हणजे आश्रयस्थान. येथूनही प्रवृत्ती कर्माती विये, इथूनच प्रवृत्तीला सुरुवात होतं. आधी निर्दोळी घाली ती सर्वथैव. शब्द कसा वापरतात बघा. या कामक्रोधाचे पहिले अधिष्ठान इंद्रिय आहेत. पहिलं अधिष्ठान कोण असेल तर इंद्रिय आहेत. आणि कारण इंद्रियापासून होणारी प्रवृत्तीच कर्माला प्रसवते, म्हणून तू अगोदर सर्व प्रकाराने ते इंद्रियांचं निर्दळन करून टाक. आता इंद्रिय निर्दळन करायची याचा अर्थ इंद्रियानं वश करून घेतलं पाहिजे. आणि ते मनाकडे काम आहे. मन आणि बुद्धी जे कार्य करत असतात, म्हणून इंद्रियांचं नियमन करणं म्हणजे अंतःकरणाचं नियमन करावं लागेल. इंद्रिय काय स्वतः काय करत नाहीत, परंतु इंद्रिय जी आहेत की त्या इंद्रियांना बाहेरचं सगळं दिसत असल्यामुळं, बाहेरचं सगळं अनुभवाला येत असल्यामुळं पहिल्यांदा त्यांना अनुभवाला येतं, पहिल्यांदा ती बघतात आणि ती मनाकडे संदेश पाठवत असतात. अशी अशी गोष्ट आहे बाहेर, तुझं काय मत आहे त्याबद्दल. आणि मन त्यावेळी म्हणतं, काहीतरी सांगतं. त्याला जर प्रतिकूल वाटत असेल ना, हे अजिबात तिकडे जाऊ नको म्हणतो, ती गोष्ट तुझ्या उपयोगाची नाही असं म्हणत असतं. आणि अनुकूल वाटलं ना ते म्हणते जा तू, आणि ते तुला पाहिजे तसं तू त्याचा भोग घे, असं मन त्याला सांगत असतं. या ठिकाणी बुद्धीला ती विचारात घेत नाही. आणि म्हणून इथं म्हणलेलं आहे इंद्रियांचं नियमन करणं म्हणजे आहे प्रत्यक्ष इच्छा जी आहे, ती इच्छा जी आहे ती प्रत्यक्षात येण्यापूर्वी त्यांना कुठंतरी प्रतिबंध करायला पाहिजे. भले मनात जर एखादा विषय जरी निर्माण झाला तर इंद्रियाकरवीच तो भोगायचा असतो ना, म्हणून इंद्रियांचं नियमन करता आलं पाहिजे. समजा मनाचं नियमन झालं नाही आणि मनात 1000 इच्छा जरी आल्या आणि प्रत्यक्षात जर भोगल्या नाही तर त्याच्यापासून होणारा जो परिणाम, दुष्परिणाम आहे तो जीवाला भोगावा लागणार नाही. हा पहिल्या टप्प्यातला आहे बरं काय. मनानं चिंतन करणं हा एक भोग आहेच, पण तरीसुद्धा सुरुवात जी आहे की समाजात वावरताना त्या गोष्टी. आणि बरेचसे लोक आपल्याला चोरी करायची इच्छा नाही म्हणून चोरी करत नाहीत, इच्छा असते पण ते वाईट आहे आणि त्यामुळं माझी प्रतिष्ठा जाईल म्हणून ते करत नाहीत. बाकी सगळ्यांना करायची आतमध्ये इच्छा असू शकते आणि म्हणून इथं म्हणलेलं आहे ती फक्त इंद्रिय ताब्यात ठेवतात. पण खरंच गोष्ट ही आहे की माऊली म्हणतात की तयांची सुरुवात जी आहे तयांचा पहिला कुरटा इंद्रिय. काम क्रोधादी जे शत्रू आहेत त्यांचं आश्रयस्थान राहण्याचं ठिकाण पहिलं जर कोणतं असेल तर ते इंद्रिय आहेत. आणि म्हणून काय कर, इथून प्रवृत्ती कर्माते विये, इथूनच कर्माला सुरुवात होते ना. कर्म काय मन कर्म करते का बुद्धी कर्म करते? नाही. म्हणजे कर्माची प्रत्यक्ष क्रिया जी आहे ती क्रियेची सुरुवात इंद्रियापासूनच होते. हात काम करतो, डोळे काम करतात, पाय काम करतं किंवा कान काम करायला सुरुवात करतात. इथं मनाचा काही संबंध नाही. म्हणून म्हणतंय सुरुवात तिथंच त्याचं निर्दळन करायला पाहिजे. सुरुवात येण्यापूर्वीच, एखाद्या वाईट गोष्टीची सुरुवात करण्यापूर्वीच, होण्यापूर्वी त्याला प्रतिबंध केला पाहिजे. म्हणजे मग ते मनापर्यंत जाणार, बुद्धीपर्यंत जाणार आणि जीवाचा घात करून टाकणार. म्हणून इंद्रियांना वश करणं म्हणजे भोग प्रवृत्ती जी आहे ती भोग बुद्धी प्रवृत्त न होऊ न देणे. आणि जर भोग प्रवृत्ती जरी झाली असेल तरी योग्य प्रकारे त्याचा वापर करणं. इंद्रियांना समजा इच्छा झाली आहे एखाद्या भोगाची, एखादा पदार्थ खायचा आहे आणि ती इंद्रियांना इच्छा झालेली आहे, इंद्रियांना इच्छा झाली की त्यांना खायची प्रवृत्ती होते. पण भोग प्रवृत्ती पूर्ण करायलाही हरकत नाही, पण ती योग्य असायला पाहिजे. माऊलींचे की उवे आहे, विधी ते पाळी निषेधाते गाळी, मज देऊनी जाळी कर्म फळे. जे विधीनं आहे, जे नियमानं शास्त्रानं सांगितलेलं आहे त्याचं ग्रहण करायला इंद्रियांना काही हरकत नाही. आणि निषेध जे केला आहे, ज्याचा जे करू नका म्हणून सांगितलेलं आहे ते कंटाळणं हेही काम करावं लागतं.
मग इंद्रियांना या निषिद्ध गोष्टीपासून आवरायला पाहिजे. आणि जर एखादी विधीनं असेल गोष्ट तर त्यांना थोडी बहुत सवलत द्यायला हरकत नाही. त्यांना स्वैर सोडू नये, पण सवलत द्यावी लागते. झोप घ्यावी लागते ना, पण केवढी, असा आहे अर्थ त्याचा. खावं लागतं ना, पण केवढं. फिरावं लागतं केवढं. ऐकायचं केवढं. डोळे पाहायचे, टी व्ही पाहायचा केवढा पाहायचा. याला म्हणायचं स्वैर सोडणं. सवलत कधी द्यायची, एखादा छान कार्यक्रम आहे टी व्हीवरचा, तो पाहायचा, तो बघितला आपण. यूट्यूबवर काहीतरी एखादं कीर्तन प्रवचन लागले मोबाईलवरती, ते आपण पाहत बसलो, ऐकत बसलो, बरोबर आहे. ही सवलत देणं म्हणायचं. आणि जर सतत 2-2, 3-3 तास त्या स्क्रीनवरती आपण खेळत राहिलो तर याला स्वैर सोडणं म्हणतात. आणि म्हणून इथं म्हणतात इंद्रियांना वश करणं म्हणजे जी भोगबुद्धीनं प्रवृत्त न होऊ देणे, त्यांना विधीनं त्यांना सेवन करण्यास लावणं आणि निषिद्धाचा त्याग करायला लावणं. माऊलींचीच आणखीन ओवी आहे बघा. इंद्रिय जे जे म्हणती ते तेच का पुरुष करती, ते तरलेची ना तरती विषय सिंधू. हे विषयाचा सागर पार करून जायचं असेल तर इंद्रिय जे जे म्हणतात ते ते जर कोणतरी करायला लागलं तर नाश अटळ आहे. म्हणजे जीवाचा नाश होतो. इंद्रिय तरी स्थूल आहे, त्या मानानं मन बुद्धी इकडं जीवपणा जो आहे ते सूक्ष्मत्वाकडे जात असतं. परंतु इंद्रियांचा विचार ह्या स्थूल बुद्धीतूनच खाली ही प्रवृत्ती आत घुसते. म्हणजे आत काम शिरायला जागा कुठला आहे तर इंद्रिय आहेत. म्हणून इंद्रियांना सतत ओपन ठेवणं, कुठल्याही ठिकाणी कोणत्याही वेळी ओपन ठेवणं ही फार मोठी घोड चूक होऊ शकते साधकाची. त्यामुळे त्या ठिकाणी माऊलीसुद्धा बोलतात बघा, श्रवणाबद्दल बोलतात की इंद्रिया देऊनी कवाड हृदयभोगी. इंद्रियांची दारं बंद कर आणि आत्मसुखाचा तू अनुभव घे. म्हणजे आत्मसुखाचा जर अनुभव घ्यायचा असेल आपल्याला तर आपल्याला इंद्रियांची दारं बंद करायला पाहिजेत. कुठं, जेव्हा करायची त्यावेळी. ज्यावेळी उघडायची त्यावेळी किलकिल दार काढून आपण त्याचा अनुभव घेऊ शकतो. दार किलकिल करणं वेगळं आणि दार पूर्णपणे ओपन करून सतत ओपन ठेवणं वेगळं. ज्यावेळी उघडी दारे राहतात ना इंद्रियांची, त्यावेळी सगळे काम क्रोधादी विकार, बाहेरचे सगळे जगातले विकार जे असतात ते सहजपणाने आत घुसत असतात. आपण एकदा एका चारोळीबद्दल बोललेलो होतो बघा. बऱ्याच वेळा आता पुन्हा पुन्हा बोलल्यामुळं बऱ्याच जणांना त्या ओव्या किंवा काही अभंग पाठ सुद्धा होण्याची शक्यता आहे. की त्या चारोळीमध्ये बोलतो की काय, की स्वतःभोवती कुंपण हवं म्हणजे आपलं जग ठरवता येतं. बाहेर बरबटलेलं असलं तरी स्वतःपुरतं सारवता येतं. बाहेर काही चालू तिकडं त्याच्याशी काय घेणं देणं आपलं नाही, कारण ते काय सगळं आपण बंद करू शकत नाही. पण आपल्यात काय घ्यायचं हे स्वतःभोवती कुंपण ठेवता आलं पाहिजे. आणि स्वतःभोवती कुंपण ठेवणं म्हणजे पहिलं कुंपण जे आहे, बाउंड्री, ती इंद्रिय आहे. जिथून घुसतात ती पहिली जागा म्हणून कुरटा म्हणलेला शब्द आहे. याचा पहिला कुरटा, पहिलं जे आश्रयस्थान आहे जे आहे तो त्यासाठी पहिला शब्द वापरलेला आहे. कारण सुरुवात तिथूनच होते ना भोगाना, आणि म्हणून तिथं पहिला म्हटलेला शब्द. तर या कामक्रोधाची सुरुवात इंद्रियांच्याच द्वारे होत असते आणि शेवट पहिल्यांदा काय काम तिची इंद्रिय भोग घेत नाहीत. अगोदर ते संदेश पाठवतात मनाकडं, बुद्धीकडून त्याची परवानगी घेतात आणि बुद्धीकडून परवानगी आली की मन म्हणतं आता घे भोग त्याचा. सुरुवात कुणी केली इंद्रियाने आणि शेवट कुणी केला इंद्रियाने. सगळं जे भोग झाला तो भोग सुरुवात होती ती इंद्रियाने विचार केला म्हणून, आणि भोग घेतला कुणी इंद्रियानेच घेतलेला असतो. म्हणजे त्याचा सुरुवात आणि शेवट इंद्रियामध्येच आहे. म्हणून इंद्रिय जे जे म्हणतात ते ते करणं म्हणजे स्वतःचा नाश उडवून घेणं आहे. म्हणून काही इंद्रिय म्हणतील ते ऐकायचं नाही, तर आपण मनाच्या बुद्धीच्या लेवलवरती त्याचा विचार करणं फार गरजेचं आहे. म्हणून इंद्रिय स्थूल आहेत आणि याद्वारे अंतःकरण ताब्यात आपल्याला ठेवायचं आहे. म्हणजे स्थूलाकडून सूक्ष्माकडे जायचं आहे. अंतःकरण ताब्यात ठेवायला कारणीभूत इंद्रिय पण आहेत. आपण उलटा विचार करतोय बघा, मन ताब्यात असलं तर इंद्रिय ताब्यात राहतात, बरोबर आहे. पण सुरुवात कोण करतंय, कुणाला स्पर्शाची जाणीव व्हायला लागलेली आहे. मऊ मऊ गादीवर झोपावंसं वाटलं कुणाला, मनाला नाही. मनाला काय कर त्याचा संबंध आहे सांगा बघू. मन त्या स्तरावर नसतं. मन फक्त प्रिय काय अप्रिय हे ठरवतं, अनुकूल का प्रतिकूल एवढं ठरवतं. पण स्पर्शाची जाणीव इंद्रियानं होते. मला मऊ मऊ गादीवरती झोपायला मिळालं तर इंद्रिय म्हणतात बरं वाटतंय. आता बरं वाटतंय म्हणून ते मनाला सांगतात. मन पण म्हणते बरं वाटतंय काय, मग ठीक आहे मलाही बरं वाटतं.
मग ठीक आहे, मग त्यासाठी परवानगी घेतात आणि सुरू जातो भोग सोरा घ्यायला सुरुवात होते. म्हणजे याचा अर्थ होतो की इंद्रिये जे आहेत स्थूल आणि त्याचा सूक्ष्माकडे प्रवास आहे, म्हणून स्थूलाकडून सूक्ष्माकडे जायचा आहे. म्हणजे इंद्रियांच्याद्वारे शरीर, इंद्रिय, त्यांच्यानंतर मन आणि मनाकडून बुद्धीपर्यंत हे सूक्ष्माकडचा प्रवास आहे. या चारही ठिकाणी या भोगाच्या, कामाच्या इच्छेला, जी काम इच्छा जी आहे त्या इच्छेला कुठंतरी पायबंद घालता आला पाहिजे. पण सुरुवात ही शमापासून व्हायला लागते, दमापासून, क्षमापासून नव्हे. शम दम जो शब्द वापरला आहे, ज्यामध्ये समाधी षटक सांगितलं, त्या समाधी षटकातले 2 आहेत, 6 आहेत ना, त्यातल्या 6 पैकी 2 हे आहेत की साधन चतुष्टय संपन्न जर आपल्याला व्हायचं असेल तर शम आणि दम साधता आला पाहिजे. त्यातला दम म्हणजे इंद्रियांचं दमन करणं. दम शब्दाचा अर्थ तोच आहे. देवानी शब्द जेव्हा दिला ना, द शब्द, तो त्या प्रत्येकाने वेगवेगळा घेतलेला होता. राक्षसाने वेगळा घेतला, नंतर मानवानं वेगळा घेतला, देवानी वेगळा घेतला, प्रत्येकाने काहीतरी वेगळा त्यातून अर्थ काढला. आणि ह्या अर्थातून एक गोष्ट मागच्या वेळी ती कथा झालेली होती, आता आठवत नाही ती, ब्रह्मदेवानी का काय त्यांना दिलं देवाने द शब्द घ्यायचा. तर द शब्दाचा अर्थ देवाने घेतला दमन करायचं, नंतर माणसाने घेतलं दान करायचं, आणि राक्षसाची प्रवृत्ती हिंसक आहे म्हणून दया करायची. हां, आता लक्षात आलं. त्या द वरून हे 3 शब्द त्यांनी घ्या म्हणून सांगितलं. आता आपण सुद्धा या शब्दाचा विचार इथं आहे की दम शब्दाचा अर्थ आहे दमन. आणि मनुष्य प्राण्यासाठी दमन हे गरजेचं आहे. काय पण खाऊसं वाटलं तर खाऊ नये, जिभेला ताकद दिली, आपण ताकीद दिली पाहिजे की हे तुझ्यासाठी योग्य नाही. कानांना काही ऐकू देऊन चालणार नाही, स्पर्शाला कशाचाही अनुभव देऊन चालणार नाही, डोळ्यांना कशाचाही अनुभव देऊन चालणार नाही. मग त्यांना काय करायचं, गप्प बसा म्हणायचं. म्हणून काही वेळा डोळे मिटून बसा म्हणून सांगतात ना, योगिक प्रक्रिया असतात, त्यामध्ये डोळे बसून बसायचं असतं. काही हठयोगाच्या प्रक्रिया असतात, त्यामध्ये एकाग्रता साधायची असते. प्राणायाम वगैरे जे असतात आणि आसनं असतात, योगासनं, ही दमन करण्यासाठी उपयोगी पडत असतात. खूप मोठं दमन होत असते प्राणायामामुळे. तुझा आपली जी अंतःकरण वृत्ती, जी धावणारी अंतःकरण वृत्ती आहे, ती थांबायला मदत होत असते. पण आता प्राणायाम कशाने करायचे आहेत, तर प्राणायाम इंद्रियाद्वारेच करायचे आहेत. पण ते कशाला पायबंद घालतात, तर धावणाऱ्या मनाला पायबंद घालत असतात. म्हणून प्राणायाम करायला योगामध्ये सांगितलेलं आहे. ते योगिक क्रिया आहे. म्हणजे प्रत्येकानं सांगितलेलं आहे. योगाने वेगळं सांगितलं, भक्तीनं वेगळं सांगितलं, आणि ज्ञानाचे नियम वेगवेगळे आहेत. कुणाला जे झेपल त्या पद्धतीने करावं, कुणाला जे सोपं वाटेल ते करावं. आपण तरी सर्वसाधारण सामान्य माणसाने भक्ती निवडलेली आहे. भक्ती सगळ्यात सोपी आहे. योगी क्रिया आपल्याला जमत नाही म्हणून भक्ती बरी आहे. असो, तर ह्या दमनाचा विचार म्हणजे दम घेणं, यासाठी दमातूनच शमाचा विचार होतो. शम म्हणजे मनाला शमवणे, आणि दम म्हणजे इंद्रियांचं दमन करणं. इंद्रियांना दमन करण्यासाठी बऱ्याचशा क्रिया आपण आता करतो. आपण आपली एकादशी करतो, उपवास करतो, हे दमन करण्यासाठीच आहे. आता दमन झालं असलं तर बरं काय, नाहीतर आपण खा जर एकादशी दिवशी खाल्लं किंवा उपवासा दिवशी खाल्लं तर कशाचं दमन झालं, काहीच दमन नसतं. बऱ्याच वेळा असाच अनुभव येतो, इतर वेळी जेवल्यानंतर भूक लागते, म्हणजे इतर उपवास नसताना, पण उपवास असताना इतकं खाल्लेलं असतं की भूकच लागत नाही. असे इतके पदार्थ आपण खात असतो. त्याला दमनाला अर्थ आहे. त्या ठिकाणी दमन करणं फार गरजेचं आहे. वृत्त, वैकल्य, ही सगळ्या गोष्टी ज्या आहेत ती दमनासाठी आहेत. म्हणून शम दम साधूनच आपल्याला उपरतीकडे जायचं आहे. उपरम शब्दाने पुढं आहे बघा त्याचा. जे 6 सांगितलेले आहेत त्यामध्ये शम दम उपरम तितिक्षा समाधान असे शब्द जे सांगितलेले आहेत, त्या समाधानापर्यंत पोहोचायला हे 6चा उपयोग करून घ्यावा लागतो. तितिक्षा असावी लागते. तर त्यासाठी आपण आता मात्र इंद्रियांच्या दमनाबद्दल विचार करायला लागलो. तर इथं म्हणलेलं आहे उपरतीकडे जायसाठी शम दम साधला पाहिजे. ही ज्ञानाची पूर्वतयारी आहे. पण सुरू कुठून होते, इंद्रियापासून. कशी गंमतशीर आणि खरंच कठीण गोष्ट वाटते. आपण म्हणतो इंद्रियांना काय मिळणार आहे ज्ञान, इंद्रियांचा वापर करून ज्ञानाला काय उपयोग होणार आहे, होतो. जर दम साधला तर नंतर शम साधतो, आणि त्या शमामुळं आपलं चित्त हळूहळू शुद्ध व्हायला लागतं, आणि चित्तशुद्धीद्वारे ज्ञान प्राप्त होतं. कशी ही क्रम विकास आहे बघा. म्हणून आपण म्हणतोय ह्यानं काय होणार आहे, त्यानं काय होणार आहे, उपवास तपास करून काय देव भेटतो, अरे खरंच भेटणार आहे काही दिवसानंतर.
कारण त्यामध्ये चित्तशुद्धीचा विचार केलेला असतो आणि चित्तशुद्धी झाल्याखेरीज ज्ञानाला आपण पात्रच होत नाही. मग चित्तशुद्धी होणार कशानं? त्यासाठी इंद्रियांचं दमन, मनाचं शमन या गोष्टी फार गरजेच्या आहेत. म्हणून इंद्रिय संयमन ही पहिली आणि महत्त्वाची पायरी सांगितलेली आहे. इंद्रियांचं संयमन करणं ही पहिली पायरी आहे, पण महत्त्वाची आहे. मन धावत असलं तरी इंद्रियांना ते थांबवता येतं. मन धावून काय काय नुकसान करणार आहे सांगा बघू. मन काहीतरी झालं, एखाद्या बेकरीतला पदार्थ आहे, आता माझ्याकडे पैसे नाहीत पण तो बेकरीतला पदार्थ आवडतो, आता मनानं तिथंपर्यंत गेलं, मग तो काय बेकरीचा मालक आहे तो मला शिवाय देतोय, तू का रे मनानं तुझ्या घालवला, तुझं मन तिथं का गेलं, माझ्या त्या पदार्थातला निम्मा पदार्थ कमी झाला असा तो मालक बेकरीचा म्हणत नाही, कारण नुकसानच काय होत नाही. परंतु जर मी इंद्रिय रिकामी सोडली, मन आहे सोडा, आता मी इंद्रिय रिकामी सोडली आणि धावत जाऊन त्याच्या कपाटातला तो पदार्थ मी चोरून घेतला तर कसा त्रास होईल पुढे, तो आपल्याला अनुभवातलं उदाहरण आहे बघा. इंद्रियांना काबूत ठेवलं तर मनाचं समजा काबूत नसलं, धरून ठेवले आपण, मन काबूत नसलं तर एक वेळा चालतं. आता 90% घटना समाजातल्या जी माणसं सरळ व्यवस्थित जे चालू आहेत, नियमात चालण्यासारखी दिसतात, ही फक्त इंद्रिय ताब्यात ठेवलेल्याचीच लक्षणं आहेत, मन नाही. बरेच वेळा मन नसतं, मन भरकटतच असतं आणि इंद्रिय फक्त ताब्यात का ठेवतात? मी जर डाव्या बाजूने वाहन चालवलं नाही तर मी RTOला दंड भरावा लागेल, RTO ऑफिसला मला दंड भरावा लागेल, म्हणून मी डाव्या बाजूने वाहन चालवतो. मला आवडते म्हणून नव्हे, गोष्ट बघा कशी आहे. मी त्यासाठी सिग्नल तोडत नाही कारण मला दंड भरावा लागेल म्हणून. हे व्यवस्थित चालणं चालू आहे. आपण बघताना म्हणतो व्यवस्था चांगली आहे, पण व्यवस्था ही फक्त इंद्रियाच्या लेवलवर चालू असते. खरं जे जिंकायचं आहे ते मन बुद्धीचं जिंकणं आहे. पुढच्या श्लोकामध्ये आपण बघणार आहोत. हे खरं जिंकणं इंद्रियांचं नाही, पण सुरुवात तिथून होते ना, ती तरी पाळायला पाहिजे. एखादी मोडतोड समाजामध्ये होऊ नये यासाठी इंद्रियांना संयमित करावं लागतं. मन संयमित नसलं तर चालतंय. मन समजा आतल्या आत हिंसा करायला लागले, करू दे ना, पण इंद्रियांनी जर हातात तलवार घेतली तर खरेच हिंसा घडू शकते. ती हिंसा थांबवण्याचं काम इंद्रियाच्या लेवलला होऊ शकतं. म्हणून हा पहिला कुरटा शब्द वापरलेला आहे. कामाधिकांचा पहिला कुरटा राहायचं ठिकाण कोण असेल तर इंद्रिय आहे. तू इंद्रियांचं नियमन कर असं माऊली सांगतात. पुढे आहे मनाचं नियमन आणि मागच्या वेळाही मनाचं नियम सांगितलेला आहे, पण पहिल्यांदा इंद्रिय तरी वश व्हायला पाहिजेत ना. महत्वाची गोष्ट आहे. ज्या दरवाज्यानं मला प्रवेश करायचा आहे त्या दरवाज्यावर पहिला शिपाई उभा राहिलेला असतो. मला साहेबाची भेट घ्यायची आहे ना तर शिपायाला पहिल्यांदा सांगावं लागतं, शिपायाची परवानगी घ्यावी लागती. तू जाऊ देत नाही. तो खुर्चीवर बसलाय दाराच्या तोंडाला आणि त्याच्याकडे गन आहे किंवा काठी एखादी घेऊन बसलेला असतो. तो रक्षक आहे, तिथला सिक्युरिटी गार्ड आहे आणि तो म्हणतोय आज जाऊच देणार नाही मी तर तुम्हाला. अहो जाऊ देणार नाही म्हणजे मला साहेबाला भेटा, पुन्हा वाटेल त्याला भेटायचं असू दे, अगोदर माझी परवानगी. मग त्याला सांगावं लागते, विनवावं लागते. साहेबाच्या भेटीसाठी एवढ्या गोष्टी, किती गंमतशीर गोष्ट आहे बघा. म्हणजेच काय, जर या आत्म्यापर्यंत आपल्याला जायचं असेल, प्रवास करायचा असेल तर याला पहिल्यांदा खुरटा, पहिला प्रवास, पहिलं प्रवेशद्वार कुठलं असेल तर ते म्हणजे इंद्रिय आहेत. म्हणून इंद्रियांनाच वश करायला लागतील. म्हणजे इंद्रियामुळं होणारं नुकसान दृश्य रूपानं तरी किमान दिसणार नाही. आत भले लढाया चालू असतील कितीही, आत कुणाला तरी मला ह्यांचा गळा दाबायचा आहे, त्याला ठार करायचा आहे, मनात खूप आलं असेल, पण प्रत्यक्षात केले नाही ना. म्हणजे कबीर महाराजांचा दोहा मागच्या वेळा आपण बघितला होता, जातीचं मन जाणे दो न जाणे दो, काय शरीर, काय शब्द आहे बघा. म्हणजे एखादा प्रत्यंचा ओढून ठेवा, बाणाची धनुष्यबाणाचा धनुष्य ओढून ठेवला, अजून सुटला नाही ना, जोपर्यंत सुटला नाही तोपर्यंत तो घात करणार नाही. पण जेव्हा तो सुटेल, सोडण्याची क्रिया, जो बाण आहे ना, तो बाण म्हणजे इंद्रियातून जाणारा हा बाण आहे. तो तिथंच जर थांबवला ना तर मनातून आणि बुद्धीतून आलेल्या कुठल्याही प्रक्रिया असू देत, किती घातक असू देत, त्या बाहेर पडायला जागाच नाही ना, कारण त्यानं दरवाजाच लावून घेतलेला आहे, ते बाहेर पडूच देत नाही. म्हणून पहिला कोर्टा ते म्हणलेला आहे. म्हणून इंद्रियांचं संयमन ही पहिली पायरी आहे आणि शेवटचं पण तोच आहे. शेवट पण त्यातच होतोय. भोगाची सुरुवात तिथूनच होणार आहे.
अगोदर भोग आत जायची क्रिया त्यातूनच आहे आणि ज्यातून आपण आतून विचारून येणार आहे आणि बाहेर पडतानाही त्याच दरवाज्यानं पडणार आहे. त्याच शिपायाला विचारून सिक्युरिटी गार्डला बाहेर पडायचा आणि त्यालाही परवानगी दिली की झाला दंगा सुरू होतो. ही मुख्य गोष्ट त्यासाठी सांगितलेली आहे की मनाचं धावणं असलं तर ते इंद्रियांना थांबवता येऊ शकतं आणि ज्या ज्यावेळी धोका त्यावेळी इंद्रियांचं संयमन करून घेतलं पाहिजे. आता अशा ठिकाणी बडबड जास्त करणं बरोबर नाही. मला माझ्या जिभेला थांबवलं पाहिजे, ही जागा काय बडबडण्याची नाही. आता इथं एक प्रेत आहे आणि त्या प्रेताला सांत्वनासाठी आपण जमलेलो आहोत. आता मला एखाद्याचं व्यंग बघून हसू फुटलंय, पण हसू फुटलं तर मला ते आवरायला पाहिजे का? आता जर हसलो तर इथं आपण सांत्वन करायला त्यांच्या घरामध्ये आलोय. लोक काय म्हणतील मला? अरे हे आमचं गेलेत आमच्या घरातलं एक माणूस म्हणून यांना हसू या लागलंय काय? म्हणजे चुकीचं वागणं कसं होईल बघा. हसू न येणं, आता हसू आलंय मात्र, पण हसला नाही ना जोपर्यंत काहीच अपराध केला नाही. अपराध इंद्रिय करतात, मन नाही करत. खरं बघायला गेलं तर मनच करतंय, पण खरा वरच्या आपण वरवरचं स्थूल रूपानं बघायला लागलोय तर खरा अपराध जो आहे तो इंद्रियाकडून प्रत्यक्ष गुन्हा इंद्रियाकडून घडतो. हा मुद्दा आहे बघा. भले त्याला प्रेरणा देणारी कोण असू दे, आग लावे भरपूर आहेत आतमध्ये बसलेले. बुद्धी ठिकाणी बसलेला काम आहे, मनाच्या ठिकाणी बसलेला काम आहे. तो आग लावण्याचं काम करतो आणि आपण काय करत नाही. त्यांना सांगतोय करायला आणि आपण बाजूला राहतात ही मन आणि बुद्धी आणि इंद्रियाकडून सगळं काम करून घेतात आणि त्यांनाच त्याचा त्रास भोगावा लागतो. आणि इथं म्हणून म्हणलेलं आहे ज्या ज्यावेळी धोका असतो आपल्याला, आपण कुर्मा अंगानी व सर्वशा मागे एक श्लोक बघितलेला आहे बघा. कासव जे आहे तो धोक्याची जेव्हा जाणीव होते त्यावेळी कासव आपले सगळे अवयव आपल्या इच्छेनुसार आत ओढून घेते आणि ज्या ज्यावेळी सावधानता म्हणजे धोका काय नसेल त्यावेळी ते निवांत त्या विहिरीमध्ये तलावामध्ये पोहत असतं. इंद्रियांना सैल सोडायलाही हरकत नाही, पण त्याचाही विचार करायला पाहिजे. आणखीन एक मुद्दा घेतला होता, पुन्हा गरज आहे म्हणून त्याची आठवण दृष्टांताची, की एखादा घोडेस्वार जो असतो तो घोड्यांचे लगाम हातात घेऊन चालत असतो आणि घोडे म्हणजे इंद्रियासारखे आहे, ते चालत असतात, मनाचा लगाम आहे. याचं एक रूपक केलंय बघा कठ उपनिषदामध्ये की रथ कोण आहे, घोडे लगाम कोण आहेत आणि तो सारथी कोण आहे याचं वर्णन केलेलं आहे. बुद्धी सारथी वगैरे शब्द वापरलेले आहेत बघा. तर याचा अर्थ तो जर घोड्याचे लगाम हातात धरलेले असतात तो सारखं खेचत नाही. कसा दृष्टांत आहे बघा. त्या घोड्याना सारखं खेचत नाही, अगदी आरामात चाललेलं असतं. उलट तो इकडं तिकडं बघून सृष्टीचा आनंद सुद्धा घेत असतो. कोण? तो घोडेस्वार किंवा रथात बसलेला जो रथी आहे तो त्याचा आनंद पण घेत असतो. पण आनंद घेत असतो, पण त्याला समजा समजलं घोड्यानं ह्या दिशेला जायचं नव्हतं, तिकडं कुठं निघाले, त्याच वेळी तो लगाम खेचतो. बरोबर त्याच वेळी. काय सारखा खिचून धरतो? नाही. तसं आपण सारखं इंद्रियांना खिचून धरू नये. ज्या ज्यावेळी सैल सोडायची आहे त्यावेळी सोडायलाच पाहिजे. खायला लागलोय, जेवायला लागलोय, त्यावेळी जिभेला सैलच सोडायला पाहिजे ना. मला कानाचे गाणं शास्त्रीय संगीत ऐकायला लागलोय, मन मुराद त्या कानानं ऐकायला त्यांना रिकामी सोडायलाच पाहिजेत ना. पण समजा मधीच कुठल्या तरी दंग्याचा आवाज यायला लागला, मध्ये इकडे कोणतरी बोलायला लागलंय, ते बोलत्याला थांबवायचं असेल तर लगाम खेचावा लागतो, कारण मला शास्त्रीय संगीत ऐकायचं आहे. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार शांतपणे आपण करायला लागलो तर इंद्रियांचं दमन किती गरजेचं आहे हे आपल्या लक्षात येईल. कारण सुरुवात जी होती ती तिथून आहे. म्हणून कासवाचं उदाहरण त्यासाठी आता आपल्याला गीतेमध्ये सुद्धा भगवद्गीतेनं दिलेलं आहे. कासवांसारखी आपली इंद्रिय अवयव, इच्छावशे अवयव पसरी, माऊलींची ओवीच आहे. दुसऱ्या अध्यायामध्ये गेलो तर आपल्याला ती ओवी सापडेल की इच्छा झाली तर अवयव बाहेर काढतं, इच्छा नाही आणि जर धोका असेल तर अवयव आत घेतं. म्हणून मी मगाशी आपण बोलताना बोललो की हसावं कुठं आणि हसू नये कुठं हे कळलं पाहिजे. यासाठीच नियमन करावं लागतं इंद्रियांचं. हातात काय घ्यावं, कशाला हात लावावा आणि कशाला लावू नये, हे इंद्रियांचं दमनच आहे. किंवा काय पाहावं आणि कोणत्या वेळी डोळे झाकून घ्यावेत हे इंद्रियांचं दमन आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार इथं करायला लावतात. आणि म्हणून म्हटलेलं आहे खरं दमन तर मोठं सांगितलेलं आहे की जे ज्यांनी रसविषय जिंकला, दुसऱ्या अध्यायामध्ये आलेलं आहे बघा की
परम काय शब्द तो श्लोक आहे की ज्यांनी रसविषयी जो ज्यांनी जिंकलेला आहे त्यांनी बऱ्यापैकी 50-60% आपल्या इंद्रियांचं दमन केलेलं आहे असं समजायचं. म्हणजे जीभ नावाचा जिभेतून निर्माण होणारे 2 विषय आहेत. जीभ एक बोलण्याचं काम करते आणि एक चव घेण्याचं काम करते. आणि एकाच इंद्रियाकडं जिभेकडं 2 कामं दिलेली आहेत. जिथं धोका अधिक आहे त्यालाच 2 कामं दिलेली आहेत. आणि त्या धोक्यामुळं जीभ काय खाऊ नये ते खाते, चाकू नये ते चाकते, आणि दुसरी गोष्ट बोलू नये ते बोलते. ह्या 2 गोष्टी आहेत. इतर इंद्रियांच्या बाबतीत बघा बघू 2-2 आहेत. कान 2 आहे आणि काम ऐकायचं एकच आहे. नाकपुड्या 2 आहेत पण घ्यायचा श्वास किंवा वास घ्यायचं काम एकच आहे. गमशीर हात 2 आहेत, पाय 2 आहेत, डोळे 2 आहेत, नाकपुड्या 2 आहेत, जीभ एक आहे आणि काम 2 आहेत. ही गंमतशीर गोष्ट आहे. आणि तिला धोका जिथं आहे तिथंच निसर्गानं 2 कामं तिच्याकडे सोपवल्यात. आणि जबाबदारीची कामं आहेत, सोपी पण नाहीत. अगदी सचिव पदाची कार्याध्यक्ष आहेत ते. आणि या कार्याध्यक्षाची जबाबदारी दिली आहे कुणाला? जे बरळेल त्याच्याकडेच दिलेली आहे. कानाला बरळायला जागाच नाही आहे, हाताला बरळायला जागा नाही, पण दिलेलं आहे जिभेकडे काम आहे. म्हणजे ज्यांनी हा जीभ जिंकली त्यानं जग जिंकलं म्हणतात. ज्यांना बोलायचं कुठं आणि न बोलायचं कुठं हे समजतं, काय बोलावं आणि काय बोलू नये हे समजतं, काय खावं आणि केव्हा खावं, केवढं खावं हे समजतं, त्यानं जीभ जिंकलेली असते. नाहीतर जीभ मग कशी वाटेल तशी प्रसारित होत असते. काय वाटेल ते करू नये ते करते, बोलू नये ते बोलते, खाऊ नये ते खाते. या सगळ्या गोष्टीमुळं जीवाचं हाल करून टाकते. या एका इंद्रियामुळं असं होतं. म्हणून हा रसेंद्रिय जे आहे ती जीभ जिंकणं फार गरजेचं आहे. म्हणून या कासवासारखा विचार आपण करावा. कासव त्यासाठी मंदिरामध्ये लावलेलं असतं. इंद्रियांचं दमन करण्याचं ते प्रतीक आहे. पहिल्यांदा निघायला ना कासवालाच नमस्कार करा. का? इथं इंद्रिय आवरायची कशी ती सांगितलेली असतात. गांधींची माकडं आहेत ना 3. एकानं कानावर धरलेलं असतं, एकानं तोंडावर धरलेलं आहे आणि एकानं डोळे झाकलेले आहेत. ज्यांनी 3 इंद्रिय आवरलीत ना त्यांना जिंकायला काय सोपं आहे सांगा बघू? जगातली कुठली गोष्ट त्यांच्यासाठी अवघड आहे, अप्राप्त आहे, सगळंच मिळणार आहे. ज्यांनी डोळे योग्य वेळी झाकलेले असतात, काही बघायचं नाही ते बघत नाही, ऐकायचं नाही ते ऐकत नाही, बोलायचं नाही ते बोलत नाही, तोंड झाकलेलं आहे. अशी माकडं दाखवलेत बघा, आपण बघितलं असाल कुठेतरी, फोटो आहे दाखवलेला. त्याला गांधींची माकडं असं म्हणतात. का म्हणतात माहीत नाही ते, पण गांधींनी ती प्रतीक म्हणून दाखवलेली माकडं आहे की एकाचा तोंडावर हात आहे, एकाचा कानावर हात आहे एका माकडाचा, आणि एकाचा डोळ्यावर हात आहे. यावरून या प्रत्येकातून एक लक्षात येतं बघा, ह्या 2-3 गोष्टी आपल्याला सांभाळता आल्या पाहिजे, इंद्रियांचं दमन करता आलं पाहिजे. भले त्याची इंद्रियांची तोंडं बाहेर आहेत. एका उपनिषदानं सांगितलेलं आहे बघा, इंद्रियांची तोंडं पराची या खाणी शब्द वापरला आहे बघा. हा श्रुतीचा शब्द आहे. कुठल्या उपनिषदामध्ये आहे बघायला पाहिजे. तर त्यामध्ये सांगतात सगळ्या इंद्रियांची तोंडं बाहेर उघडतात, आणि बाहेर उघडत असल्यामुळं सगळं बाहेरचंच पकडतात, आतला विचारच करत नाहीत. आत काय तुमचं चाललंय तुमचं तुम्ही बघा जाऊ म्हणतात. खऱ्या सुखाची गोष्ट आतमध्ये असतात. पण घेणं देणं यांचा व्यवहार ह्या प्रवेशद्वारातून होत असतो. प्रवेशद्वार जर बिघडलं तर आत येणारा माल सुद्धा बोगस असू शकतो, आणि बाहेर जाणारं सुद्धा कोणतं चांगली एखादी गोष्ट बाहेर कोणतरी चोरी करून घेऊन जाऊ शकतं. आतलं जे माझा विवेक आहे, माझी जे संयमन आहे, ते संयमन सुटू शकतं या इंद्रियाच्या द्वारा. कधी कधी दार उघडं असल्यामुळं, आणि बाहेरची घाण केर कचरा आहे हा वाऱ्यानं उडून आत येऊ शकतो. म्हणून दार केवढं बघ उघडायचं, हा ज्याचं त्यांना हे प्रवेशद्वार आहे. आणि प्रवेशद्वार नियमाप्रमाणे मोठं असतं. इतर खोल्यांच्या दरवाजापेक्षा हे खोल्यांची दरवाजा आपण छोटे छोटे करतोय, आणि प्रवेशद्वार म्हणजे कसं आहे, मोठं द्वार असतं ते, आणि ते मोठं द्वार ठेवलेलं असतं. इंद्रिय हे प्रवेशद्वार आहे, आणि या प्रवेशद्वारावरचा पहारेकरी सुद्धा तसाच असायला लागतो. नाही पहारेकरी नसेल ना तर त्यामध्ये आत कोण घुसतंय आणि चांगल्या गोष्टी किती बाहेर जातील काही सांगता येत नाही. म्हणून जपून बोललं पाहिजे, जपून चाललं पाहिजे, जपून ऐकलं पाहिजे, जपून पाहिलं पाहिजे. सावधानता प्रत्येक क्षणाला असला पाहिजे. म्हणून तसा विचार सांगितलेला आहे. आत अशी ही बाहेर तोंड असल्यामुळं सगळे जे विषय येतात ते आतमध्ये येतात, आणि म्हणून यालाच पहिल्यांदा वश करावं लागेल असं माऊली बोलतात. म्हणून ज्ञान आणि विज्ञानाचा नाश करणारे हे काम क्रोधादी विकार आहेत. ज्ञानाचा नाश करतं ज्ञान, म्हणजे आत्मानात्म विवेक असा अर्थ वापरलेला आहे. आता ओवीमध्ये त्याचा विचार माऊलीने फारसा केलेला नाही, सगळा श्लोक सोडवून दाखवलेला नाही. ते फक्त म्हणतात इंद्रियाकडे त्यांनी लक्ष दिलेलं आहे. हा पहिला कुरटा इंद्रिय, तिथं तू सांभाळ म्हणजे सगळं जिंकल्यासारखं आहेस, एवढंच माऊलींनी सांगितलेलं आहे. पण ते काय करतात
तर ते श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. ज्ञान म्हणजे आत्मानात्म विषयीचा विवेक जो असतो, आत्मानात्म, तो सारासार विवेक नष्ट करून टाकणं, तो ज्ञानाचा विषय आहे. ज्ञान नष्ट करतं. आणि विज्ञान म्हणजे अनात्म्याचा त्याग कुठल्याचा करायचा आणि प्रत्यक्ष अनुभव जो आत्मस्वरूपाचा घ्यायचा आहे, ते विज्ञान. विज्ञान म्हणजे ॲक्च्युली ॲप्लिकेशन असतं. अनुभवाची पातळी म्हणजे विज्ञान. समर्थाने सुद्धा विज्ञान शब्द वापरलेला आहे आणि तो या दृष्टीनं वापरला आहे दासबोधामध्ये. त्याचा अर्थ तो आहे. ज्ञानाला त्यांनी वेगळं समजलंय आणि विज्ञान वेगळं समजलेलं आहे. विज्ञान माऊलींचं सुद्धा आहे, त्याला ते जाण विज्ञान. अज्ञान, ज्ञान आणि विज्ञान याची एक व्याख्या माऊलींनी केलेली आहे आणि त्या ओळीमधून सांगितलेलं आहे. भौतिक पदार्थाचे जे आहे ती काय त्याच्याबद्दल असणारी जी ओढ आहे ते ज्ञान म्हणतात आणि जे आंतरिक आहे त्याला विज्ञान म्हणलेलं आहे. माऊलींनी वेगवेगळ्या पद्धतीने जी सुरुवात केलेली आहे. अनेक संतांनी त्यांच्या वाङ्मयामध्ये ज्ञान आणि विज्ञान शब्द वापरला. विज्ञान शब्दाचा अर्थ आहे प्रत्यक्ष अनुभव आणि ज्ञान म्हणजे विज्ञानाची पूर्वतयारी आहे. त्यामध्ये ते परोक्षत्व ज्ञान म्हणतात. त्याचा अर्थ खंदारकर महाराजांनी जो केला त्याला परोक्ष म्हणतात. ज्ञानाचा अर्थ परोक्ष ज्ञान आणि विज्ञान म्हणजे अपरोक्ष ज्ञान. अपरोक्ष ज्ञान शब्दाचा अर्थ आहे प्रत्यक्ष अनुभूती आणि प्रत्यक्ष अनुभूती ही ज्ञानात नाही आणि ज्ञानामध्ये पूर्वतयारी असते आणि विज्ञानामध्ये मिसळणं असतं, त्याच्याशी एकरूप होणं असतं. ह्या दोन गोष्टी आहे. ह्या दोन्हीचा नाश काम क्रोधादी शत्रू करतात. ज्ञान विज्ञान नाशनम शब्दच वापरलेला आहे. हे दोन्हीचा नाश काम करण्याचं काम हे काम क्रोधादी विकार करत असतात. त्यामुळे ज्ञान म्हणजे विवेक आणि विज्ञान म्हणजे बोध. आत्मबोध शब्द जो वापरला तो विज्ञानासाठी वापरलेला आहे. म्हणून मी देह, माझा देह हा विवेक जो आहे, हा अविवेक जो आहे तो घालवणं म्हणजे ज्ञान प्राप्त करणं. मला माझं सगळं वाटतं, मीच देह आहे आणि देहाशी संबंधित ज्या गोष्टी आहेत त्या माझ्या आहेत आणि त्या माझ्या मालकीच्या असल्या पाहिजेत. मला सगळं मिळायला पाहिजे. हा अविवेक आहे. हा अविवेक घालवण्याचं पहिलं काम ज्ञान करतं आणि नंतर जे आहे देह संबंधानं ते परिच्छिन्नता जी आहे ती परिच्छिन्नता घालतं. देश परिच्छेद आहे, वस्तू परिच्छेद आहे, काल परिच्छेद आहे. प्रत्येकानं देशानं वस्तू मर्यादित होते, काळानं मर्यादित होते आणि वस्तुरूपानंही मर्यादित होते. म्हणून म्हणले देश काळ वस्तू याच्या अपरिच्छिन्न जे आत्मतत्व जे आहे, मी आहे, याचा अनुभव घेणं हे विज्ञान आहे. थोडीशी विस्तारानं त्या शब्दाबद्दलची सांगायचं चालू आहे. ज्ञानेश्वरीमध्ये याचं वर्णन नाही, पण श्लोकामध्ये आहे. आपण भगवद्गीता पण जाता जाता समजावून घ्यायला लागलो जमेल तेवढी. ॲक्च्युली आपल्याला ज्ञानेश्वरी समजावून घ्यायची आहे, पण जाता जाता त्यातले काही शब्द आहेत की त्या शब्दाचाही विचार. ज्ञान विज्ञान नाशनम शब्द माऊलींनी वापरलेला नाही. माऊली फक्त म्हणतात आधी निर्दोषी घाली सर्वथेव, या कामक्रोधांना घालून टाकव, त्यासाठी इंद्रियांचं नियमन कर. पण इंद्रियांचे जे कामक्रोध काय करतात हे श्लोकात सांगितलेलं आहे. ते ज्ञान आणि विज्ञानाचा नाश करतात. म्हणून त्यांना योग्य पद्धतीनं हाताळणं फार गरजेचं आहे. म्हणून मनाबरोबर आपण वाहत जाऊ नये. इंद्रिय वाहत जर गेलीत ना की संपला विषय. मन व्हायला लागलं तर काय फारसा फरक पडत नाही. मन असू दे खटल्यापणा करत असेल, मन तो दहू दिशा फिरे, कबीरांचा दोहा आहे, असू दे, पण तोंडानं तरी नाम घेते ना, बरं आहे, नाम तरी घे. वाचित काय म्हटलेलं आहे, मनी असो नसो वाचे तरी वसो, तुकोबांचा अभंग आहे. मनात असू दे ना तर नसू दे, तुझ्या वाचेनं तरी नाम घे. म्हणजे इंद्रियांचा वापर त्यासाठी कर. मनानं जमणार नाही तुला कदाचित अवघड वाटेल, पण इंद्रिय तरी वापर ना. म्हणजे इंद्रियानं हे काम करता येते बघा. मनात नाही, बुद्धीत नाही, तरीही परमार्थ इंद्रियाने करता येतो. आणि बऱ्याच जणांचा परमार्थ इंद्रियांच्या लेवललाच चालू आहे. 70-80% परमार्थ आता आपल्याला बघायला मिळतो हा इंद्रियांच्या लेवललाच चालू आहे. ध्यानाला बसणं काय, वैखरीने नाम घेणं काय, इंद्रियांच्या लेवलचाच परमार्थ आहे. पण हळूहळू जर नाम आत उतरायला लागलं तरच तो अंतःकरणाचा परमार्थ होतो, नाहीतर इंद्रियाच्या लेवलच राहतो. नुसतं रामकृष्णारी 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 म्हणायचं, म्हणतोय पण लक्ष आहे का त्याच्याकडं, नाही. मनवा तो दहू दिशा फिरे, हे तो सुमिरन नव्हे, असं कबीरांचा दोहा आहे. हे ह्याला स्मरण म्हणत नाही. मन भटकतंय आणि तोंडानं फक्त राम राम चालू आहे, याला काय स्मरण म्हणत नाहीत. याचा विचार करायला पाहिजे आपल्याला मनात. म्हणून एखादी गोष्ट मनातच न येऊ देणं आपल्या स्वाधीन आहे काय सांगा बघू. आहे स्वाधीन? एखादी गोष्ट माझ्या मनात येता कामा नये, येता कामा नये आहे. कुणाला तरी योग्यानं आणि ज्ञानी पुरुषांना ते शक्य असेल, त्यांचं मनच गेलेलं असतं. आमची मनं जागृत असतात. माझ्या मनात काय यायचं की नाही मी सुद्धा ठरवू शकत नाही. म्हणतात ना, मन चिंती ते वैरीनं चिंती. वैर्याच्या मनात सुद्धा इतके वाईट विचार येत नसतील तितके मनात येत असतात.
मन इतकं वाईट विचार करत असतं, आपला सुद्धा घात विचार करते. आता गाडी चालवायला लागलोय, कुणाला तर थडकून मरतोय का कुणाला माहिती. मी आता कोण म्हणालंय, माझं मीच म्हणायला लागलोय. हे वैरी सुद्धा चिंतत नसेल माझा, पण माझ्या मनात आलं ना. म्हणून काय विचारलेलं आहे, मनात काही यायचं काही यायचं नाही हे मी ठरवू शकत नाही, परंतु पण इंद्रियाने काय करायचं की करायचं नाही हे मात्र ठरवता येतं. बरोबर आहे का नाही बघा. मला समजा डोळे मिटवून घ्यायचे असतील तर तात्काळ मी डोळे मिटवून घेऊ शकतोय, पण मनातले विचार जर थांबवायचे असतील तर तात्काळ थांबवता येत नाहीत. म्हणून इंद्रिय हा पहिला कृता म्हणलेला आहे. पहिल्यांदा वश करून घ्यायचं असेल इंद्रियांना घे, नाहीतर तुझ्या मनाकडे बुद्धीकडे होणारे सगळे मेसेजेस चुकीचे जातील, पोल्युटेड होऊन जातील, प्रदूषित होऊन मेसेज जाणार आहे. सुरुवातच तिथं आहे प्रवेशद्वारावरती. आणि म्हणून या काम क्रोधांना रसद पुरवण्याचं काम इंद्रिय करतात. आणि म्हणून काम क्रोधादी ज्ञान विज्ञान नाशनम असा शब्द वापरलेला आहे. म्हणून इंद्रियांचं वशीकरण व्हायला पाहिजे, खरे वश व्हायला पाहिजे ती इंद्रिय. आपण जगाला वश करण्याचा प्रयत्न करतो, इतर माणसं माझ्याबरोबर चांगली वागावीत, ही चांगली वागावीत, त्यांना चांगलं खाऊ द्यावं, त्यांना चांगली काहीतरी आहेर द्यावेत, भेटवस्तू द्याव्यात, कारण ती लोक प्रसन्न व्हावीत, असा विचार आपण करतो आणि त्या लोकांना वश करून घेतो. खरी गोष्ट आहे इंद्रियांना वश करून घेण्याची आहे. ज्ञानी त्याचा विचार करतात, पारमार्थिक विचार करतात, मीच मला वश व्हायला पाहिजे. दुसरे वश म्हणून उपयोगाचे काय उपयोग होणार आहे आणि ते काय देणार आहे. म्हणून काय करावं, मनाबरोबर वाद गेलं की फार मोठा घात आहे. म्हणून घात होतो कधी, इंद्रिय त्यांच्याबरोबर गेली तर. एक वाक्य लक्षात ठेवण्यासारखं आहे बघा, दुसऱ्याच्या इच्छेवरून आपल्याला जे बंधन लावलं जातं ते खरोखर बंधन आहे. कोणतरी मला सांगतं आणि त्यांच्याप्रमाणे मी ऐकतो, गुलामगिरी आहे त्यामध्ये, आणि त्याप्रमाणे मी ऐकतो. परंतु आपल्या इच्छेवरून आपण स्वतः जे बंधन लावतो ते मोक्षाला कारण होतं. आपणच समजा बंधनं घालून घेतली मला, तर ती मोक्षाला कारणीभूत होतात का नाही बघा, होतात. आहेत काय, बंधनच आहेत, पण कारण कशाला होतात, मोक्षाला. चिंतनाचा विषय आहे बघा. पण दुसऱ्यानं समजा बंधन घातलं तर ती गुलामगिरी आहे. त्या गुलामगिरीमध्ये आपण अडकतो आणि प्रगती होत नाही. म्हणून आपणच आपल्याला बंधनं घालावी. जीभ आवरली तर खूप साध्य होते. मगाशी आपण बघितलेलं आहे, म्हणून म्हणलेलं आहे, इथं वर्णन केलेलं आहे की क्षुधारूपी व्याधीचे एक श्लोक आहे. साधन पंचकम मधला आचार्यांचा श्लोक आहे बघा. क्षुद्र व्याधीश्च चिकित्सातम प्रतिदिनम भिक्षौषधम भुज्यताम स्वादन्नम तू यच्छता विधिवशात प्राप्तेन संतुष्टताम. शब्द फार सुंदर वापरलेला आहे. संतुष्टता जी असते ती कशामध्ये असते, आचार्यांनी या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. ही क्षुधारूपी व्याधी जी आहे, म्हणजे भूक आपली आहे, त्याची चिकित्सा करावी आणि दररोज औषधाप्रमाणे अन्न ग्रहण करावं. काय सांगितलेलं आहे, जसं औषध आपण घेतो तसं अन्न ग्रहण करावं. म्हणजे गोड चमचमीत अन्नाची याचना न करता जे प्रारब्धानं येईल ते समाधानानं प्राशन करावं. हा श्लोक किती सुंदर सांगतोय बघा. म्हणजे औषध म्हणजे अन्न जर औषधाप्रमाणे जर खायला लागलो तर औषध अन्नासारखी खावी लागणार नाहीत, असा एक सुविचाराने आहे. ह्यामध्ये नाही तो, पण तसा सुविचार आहे. जर अन्न कसं खावं, औषध आपण घेतोय ना तसं. आता ती भूक लागलेली आहे, जरा ढकललं पाहिजे आत, म्हणून ढकलायचं, ते एक औषधच आहे. अन्न औषधाचे काम करतं. पण जर आपण अन्न त्या पद्धतीनं खाल्लं नाही तर म्हणून औषधाप्रमाणे खावं. नाही तर काय होईल, औषध अन्नासारखी खावी लागतील. म्हणजे किवडी ताट भरून, बशी भरून औषधं, प्लेट भरून औषधं खायला लागलेत माणसं आता. एका 8-8, 9-9 गोळ्या आहेत. सकाळी 10, दुपारी 50, संध्याकाळी 20, काहीतरी त्यांचा आहेतच की एवढ्या प्लेट भरूनच गोळ्या आहेत त्या. अर्थ काय त्याचा होतो. आता तो काही प्रारब्धवशात असेल, कुणाला दोष नाही आहे, पण तरी सुद्धा ज्यांनी असं अन्न औषध म्हणून प्राशन करायला सुरुवात करतात त्यांना रोगाला लवकर बळी पडावं लागत नाही. हा साधा विचार त्यामध्ये मांडलेला आहे. म्हणून या ठिकाणी शब्द हे जो वापरलेत इंद्रियांचं दमन करण्याविषयी ते फार महत्त्वाचे आहेत. आणि 1-2 मिनिटं आपण वाढायला लागलोय, पण शब्द आपल्याला हा श्लोक पूर्ण करता येतोय का बघूया. भरतर्षभ शब्द एक वापरलेला आहे बघा. भरतर्षभ शब्द अर्जुनाला वापरलेला आहे आणि त्याची एक थोडासा भरत राजा त्यांच्याच वंशात जन्माला आला आणि त्यानं 3 जन्मामध्ये आपल्या आत्मज्ञानाची प्राप्ती कशी करून घेतली, त्यांनी किती संयमन ठेवलं, त्यांनी संयमन ठेवलं नव्हतं म्हणून त्यांचं काय झालं, ह्याची आठवण व्हावी म्हणून भगवंतांनी भरतर्षभ शब्द वापरलेला आहे.
किती गंमतशीर आहे बघा. पार्था शब्द वापरतात, भरतर्षभ शब्द वापरतात. हे जे शब्द वापरल्यात जिथं जिथं ना कौंतेय वापरलेत, उगीच नाही बरं काय. ज्यांनी मनापासून गीतेचा अभ्यास करायला लागल्यात ना त्यांना ते लक्षात येणार आहे. कौंतेयच का, आता का पार्थ वापरला नाही, नंतर अगोदरच कुठंतरी दुसऱ्या ठिकाणी हे भरतर्षभ शब्द का वापरलेला आहे, अर्जुना शब्द वापरलेला आहे. ज्याचं लक्ष ज्याला लागू पडतं त्या श्लोकाला तसा अर्थ तिथं अर्जुनाला वापरलेला आहे. म्हणून भरतर्षभ शब्द आहे. ऋषभदेव सुद्धा त्यांच्याच वंशात होऊन गेले. भरतर्षभ शब्द हा ऋषभदेवाची कथा भागवतामध्ये येऊन जाते. केवढं मोठं संयमन आहे. त्यांना मनोजय साधलेला होता, त्यांना वाचासिद्धी प्राप्त झालेली होती, पण कुठल्याही सिद्धीला ते बळी पडले नाहीत. केवढा मोठा मनोजय आहे बघा. इंद्रियांना जिंकणं आहे, असा तू इंद्रियांना जिंक अर्जुनाला सांगायसाठी भरतर्षभ शब्द वापरलेला. किती सुंदर रचना करतात बघा, अतिशय सुंदर रचना आहे. आणि म्हणून काय करावं, भगवंताला आपल्याला जे बऱ्याच वेळा जमत नाही, इंद्रियांना स्वाधीन करता येत नाही, त्यावेळी भगवंतालाच हाक मारावी, कारण भगवंतच त्याचा प्रमुख आहे. तुकोबांचा एक अभंग आहे बघा, अनेक दुसरे मज नाही आता, नेमिलिया चित्ता वाचून या, पडिले वळण इंद्रिया सकाळा भाव तो निराळा आहे तुझ्या. म्हणजे माझ्या इंद्रियांना ही वळणच पडलेलं आहे, त्यांना देवाचं ध्यान लागलंय. पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी, जागृत स्वप्नी पांडुरंग, असं माझ्या इंद्रियांना वळण पडलेलं आहे. आपणही असं वळण लावावं आपल्या इंद्रियांना. वश करत बसण्यापेक्षा त्यांना कुणाकडे लावावं, कामाला तिकडे लावावं. जिभेला म्हणावं रामकृष्णाने म्हण, घे माझे वाचे गोड नाम विठोबाचे, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण, डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख, मनात येते धाव घेई राहे विठोबाचे पायी, तुका म्हणे जीवा नको सोडू रे केशवा. बघा, 5 इंद्रियांना 5 कामं तुकाराम महाराजांनी देऊन टाकली. कशाला वश करायला जायला लागते. घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. दुसरं काय बडबडायचं तू नाहीस, तू फक्त काय म्हणायचंस, रामकृष्ण हरी म्हणायचंस. डोळे तुम्ही घ्या रे सुख, काय कशाचं सुख घ्या, पहा विठोबाचं मुख, सुंदर देयानं उभा विठोबरी, हे बघत राहा. मनात तिथे दाव घे, किंवा काने तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण, भजन ऐका. सगळी कामं बरोबर वाटून इंद्रियांना दिलेली आहेत. मग इंद्रिय वश होतील का नाही. सोपा मार्ग इंद्रिय वश करण्याचा आहे, म्हणून त्या ठिकाणी देवालाच नेमावा, त्या प्रवेशद्वारावर देवाला नेमावा. वामन अवतार झाला आपला, तो कितवा अवतार आहे, भगवंताचा विष्णूचा अवतार आहे. वामन अवतारामध्ये भागवतामध्ये कथा आहे त्याची. वामन अवतारामध्ये बळीराजा आता इंद्रपदाला प्राप्त होतोय की काय, देवादेवांना धक्का बसला, आता ह्याला काहीतरी करा. आणि तो काय साधा माणूस नव्हता, मोठा दानशूर बळीराजा होता. त्याचा वंश प्रल्हादांचा, विरोचन त्यांचा वंश, त्याचा आजोबा प्रल्हाद. आणि अशा ठिकाणी जाणं आणि यांना आता इंद्रपद मिळते की काय, अशी स्थिती होती. वामन अवताराचा फक्त तेवढाच उद्देश होता, 3 पावलं जमीन मला दे, बाकी तुझं काही दान मला नको. बळीराजाला आनंद झाला, सोपं दान मागितलं वामनाने, एवढा छोटा पट्टू, पण मागतोय दान केवढं, फक्त 3 पावलं. हिची पावलं एवढी छोटी, आणि एवढ्या पावलात काय जमीन मिळणार आहे. पण 1 पावलं तेवढी विक्राळ रूप धारण केलं. शुक्राचार्यांनी सांगितलं गुरुनी, अरे हे साधं नाही व्यक्तिमत्व, हे साक्षात तुझा आता नाश करायला आलेले स्वतः भगवंत आहेत, आणि तुझ्या दाराला आलेत याचक म्हणून. ते याचक नाही, स्वतः परमात्मा आहे. बळीराजा म्हटला, परमात्मा माझ्या दारावर येतोय याचना करतोय, यासाठी मीच मोठाच आहे त्याच्यापेक्षा, मग कारण माझ्याकडे याचना करतोय, भले तो असू दे माझा नाश करायला आला, तरी सुद्धा मी त्याला दान तो म्हणेल ते देणार. आणि त्याची सगळी पूर्ण केली गोष्टी. पण जाता जाता मात्र वामनाने एक दान दिलं, पाताळाचं राज्य दिलं, आणि त्या राज्यामध्ये त्याच्या प्रवेशद्वारावर सेवकत्व प्रकट केलं. पहारेकरी म्हणून राहिलेलं आहे. आणि त्यामुळे पहारेकरी म्हणून राहिले तर आत कुणी जायचं आणि बाहेर कुणी यायचं हे बघणारा स्वतः परमात्मा होता. ज्याच्या प्रवेशद्वारावर परमात्मा आहे त्याला कुठली इंद्रिय वश करायची काय गरज आहे सांगा ना. या छोट्याशा कथेवरून आपल्याला मोठा संदेश प्राप्त होतो. एकदा रावण सुद्धा भेटायला गेलेले होते बळीराजाला, पण काय सांगनाच, उन्मत्तपणे बोलायला लागला. त्यावेळी वामन देशातला जो पहारेकरी आहे, पहारेकरीच्या विषयातले परमात्मा, त्याने सरळ लात मारल्याबरोबर रावण जाऊन समुद्राच्या काठाला जाऊन पडला. म्हणजे रावण हे कामाचं स्वरूप आहे, अहंकाराचं रूप आलेलं होतं. त्याला लात कुणी मारली, प्रवेशद्वारावरती, तर स्वतः परमात्म्याने लात मारली. म्हणून प्रवेशद्वारावर आलेला काम आणि क्रोध, अहंकार एका लातेनं भगवंतानं घालवला. मग कुणाला प्रवेशद्वारावर इंद्रियांच्या नेमावं,
तर भगवंताला नेमावं, भगवंताचं नामस्मरण करावं, त्याच्या प्रति भाव आपला व्यक्त करावा, म्हणजे तो आपल्या इंद्रियांचं संयमन करेन. म्हणजे इंद्रिय माझी कठीण आहे असं तुकोबा म्हणतात. प्राप्त करणं सगळं अवघड होतं या इंद्रियांच्यामुळं. पण जर इंद्रियांच्या ठिकाणी जर भगवंतालाच नेमलं तर निश्चितपणे ती इंद्रिय आपल्याला चांगलंच उपयोगाला पडतील याचं वर्णन केलेलं आहे. पण माऊलींनी धोका सांगूनही सांगितलेला आहे. आपण त्याच्यावर सांगोपांग विचार केलेला आहे. आणखीन चिंतन आपण त्याच्यावरती करावं. हा श्लोक पण संपलेला आहे आणि एकाच ओवीचा श्लोक होता, त्यामुळं थोडासा वेळ पण झालेला आहे. आजची सेवा श्री गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.